UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो। बीड हत्या प्रकरणावर बोलताना वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, तर पुरावा नष्ट न करण्याची सुद्धा मागणी। अजितदादांचं मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांच्या टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो, वडेट्टीवारांचा मोठा दावा। बीडमधील हत्या प्रकरणात वाल्मिक कराडनंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर, तर केसमध्ये घुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास, आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना, तर पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार, 9 पोलीस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश। परदेशवारीनंतर छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर, तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज भुजबळ आज काय राजकीय भूमिका घेणार याकडे लक्ष। छगन भुजबळांना योग्य ते स्थान मिळेल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळांचा नक्कीच विचार करतील, मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया। मी भाजप किंवा शिंदे गटाच्या वाटेवर या केवळ अफवाच, राजन साळवींचं स्पष्टीकरण। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्याचे दावे साळवींनी फेटाळले। मुंबईमध्ये आणि पुण्यात ठाकरे गटाला धक्का, तर पुण्यातील 5 माजी नगरसेवक भाजपात जाण्याची शक्यता, फडणवीसांची घेतली भेट, तर विलेपार्लेतील उपविभाग प्रमुख पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी। जळगावच्या पाळधी गावात आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार, तर 31 डिसेंबरला 2 गटात राडा झाल्यानंतर जाळपोळ, गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यामुळे झाला होता अपघात। खाते वाटप झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक, राज्यातील आंदोलनं आणि कायदा तसंच सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री सर्व मंत्र्यांशी संवाद साधणार। पालकमंत्री या आठवड्यामध्ये घोषित होतील, सुनील तटकरेंची माहिती, तर सरकार स्थापनेला विलंब झाल्याची सुद्धा कबुली। नवीन वर्षात उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी, 7 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार, बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक, आरोपी विशाल गवळीला कल्याण न्यायालयात हजर केले। हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बोरिवली पूर्व आणि भायखळ्यातील बांधकामं बंदच राहणार, महानगरपालिका आयुक्तांची स्पष्टोक्ती, तर प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय। कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आज 18 तास पाणी पुरवठा बंद, दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाचा निर्णय, उद्या सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। दुरुस्तीच्या कामासाठी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात उद्या पाणी पुरवठा बंद, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार। लोणावळ्यातील एकविरा देवीच्या गडावर भाविकांना मधमाशांचा चावा, हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडल्यामुळे घडली घटना। अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्स या शहरामध्ये दहशतवादी हल्ला, गर्दीत ट्रक घुसवून हल्लेखोरांकडून गोळीबार, तर हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू, शिवाय 30 जण जखमी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।